रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर प्राध्यापक लक्ष्मणराव झणझणे लिखित गमताडा नाम्या या अक्षरा पब्लिकेशन सातारा यांनी प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातील एक कथा बाळू मास्तरांचा तास आपणासमोर सहर्ष अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपणाला सूचना की आपण प्रथमच जर माझ्या चॅनलवरती जॉईन झाला असाल तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण सादर करीत आहोत प्राध्यापक लक्ष्मणराव झणझणे यांचं गमताडा नाम्या या कथासंग्रहातील कथा बाळू मास्तराचा तास. शाळेची घंटा वाजली तशी झाडांची वाळलेली पानं जशी विखुरतात तशी विखुरलेली पोरं हळूहळू ओळीत येऊन उभी राहिली. नेहमीप्रमाणे प्रार्थनेचा संस्कार वर्गही संपला. वर्गात मुलं जाऊन बसली तशी बाळू मास्तरांची तारांबळ उडाली. कारण अभ्यासक्रम मागं राहिला होता म्हणून नुकतंच हेड मास्तरांनी त्यांच्यावर मेमो काढला होता. त्यामुळं बाळू मास्तरानं कसल्याही परिस्थितीत आज चांगलं अध्यापन करायचं असा निश्चय केला होता. आईवडिलांना हौसेनं नाव बाळासाहेब असं ठेवलं होतं. पण लाडानं बाळासाहेबाचं बाळ झालं, टवारपणानं बाळ्या झालं आणि शहाणपणा आणि पुन्हा शिकल्यामुळं बाळ्याचं बाळू मास्तर झालं. तसा बाळू मास्तर रेटा गडी बरं का, पण पोरांना मारायचं नाही असा सरकारचाच कायदा झाला आणि आमच्या बाळू मास्तरा आणि आमचा बाळू मास्तर इतका ढिला झाला की बाळू मास्तर लहान लहान पोरांच्या टिंगलीचा विषय झाला. हजेरीला सुरुवात झाली. 1-2 पोरांची हजेरी येस सर म्हणून चांगली झाली. पण तिसऱ्या पोराची नेहमी आरोळी काय आली नाही. तशी बाळू मास्तरनं चौकशी केली. काय रे दगड्या कुठं गेला? दगड्या म्हणजे दगडोबा, धोंडोबा, डोंगरे. दगडा धोंड्यातील नावामुळं सगळ्यांचा तो दगड्यात झाला. तेवढ्यात श्याम्यानं उभं राहून उत्तर दिलं, आवा गुरुजी तो आजारी आहे. लगेच गाम्या म्हणजे सर्वांनी घनश्याम असं त्याचं नाव ठेवलं होतं. पण घनश्यामने अगदी निश्चितपणे सांगितलं, आव सर यो खोटा बोलतोय या. त्यो वरच्या पांदीवरच्या पारोबरोबर गोट्या गळतोय. नाही व सर, त्योच खोटा बोलतोय या. शाळेत येताना मी त्याला झोपल्याला बघितलाय असं श्याम्यानं डबल ठामपणे सांगितलं. तसा गम्यासुद्धा काही कमी पडला नाही. चल आत्ताच्या आत्ता धावतो तुला, त्याला जाग्यावर पकडून धावतो. खाटारडा कटला. अहो या शब्दावरून श्याम्या इतका चिडला की श्याम्याचं आणि गाम्याचं हे असं घमासान सुरू झालं की जे नाव तेच. आता वेळ आली होती, लगेच बाळू मास्तराच्या साक्षीनंच हे काम सुरू झाले. अहो ही अशी लढाई थांबावी म्हणून बाळू मास्तरांनी सरकारी चौकशी नेमली आणि 2 टवार पोरं त्या कामगिरीवर पाठवली. म्हणजे दगड्या कुठं ये बघायला. झालं पोरं बी वारं पेले म्हणलं बरं, त्यामुळं ती पण बोकाळली आणि बाळू मास्तरांची हजेरी सुरू झाली. कोणी येस सर तर कोण नुसतंच हजर म्हणून काही जण दगड दोंड्यातनं चाललेल्या गाडीसारखी धाकडाक बोलत होती. अहो हजेरीची गाडी चालू असताना एकदम वर्गात खळकन असा मोठा आवाज झाला. पाहतो तर काय, मागच्या 2 टवार पोरांनी माग असलेला महात्म्यांचा फोटोच खाली घेतला. अहो फोटोही भिंतीवर राहायला तयार नव्हता. इतका टवारपणा वर्गात भरला होता. पण तसा पांढरा फेक असणारा बाळू मास्तर, पांढरा फेक म्हणजे दिसायला गोरापान असणारा बाळू मास्तर अगदी लालबोन झाला आणि छडी घेऊनच धावला. अहो सरकारच्या कायद्यानं बाळू मास्तराची छडी वापरायची वस्तू तशी छडी नव्हतीच. ती तर काय होती, शोभेची वस्तू होती. ही गोष्ट वर्गातल्या एका दुसऱ्याला नाहीतर सगळ्यालाच माहीत होती.
बाळू मास्तरनं बेंचवर चढलेल्या पोराला त्याच्या चेडीला न धरताच खासकन वडलं. त्याबरोबर पोरगं खाली आलं, पण तेही गेलं काचतच. आगा. त्याचबरोबर एक काच पोराच्या पायाला लागली आणि रगात बळाबळा वाया लागले. तसंच पोरगं बसलेल्या हेडमास्तराकडे त्यांनी पाठवलं आणि आणखी 2 टवार पोरं काचा गोळा करायच्या कामाला गुंतवली आणि हजेरी पुन्हा सुरू झाली. ती येळ विना व्यत्यय संपला. ग्रहपाठ तपासण्याची वेळ आली. तशी नेहमीप्रमाणे ग्रहपाठ तपासायला सुरुवात केला. त्याच्याबरोबर ग्रहपाठ न करणारी जी पोरं होती ती आवर्जून काचा गोळा करण्याच्या कामात गुंतली आणि काचा टाकायच्या निमित्तानं बाहेर साटाकली. आणि ती साटाकली माघारी आली कवा तर ग्रहपाठ तपसून झाल्यावरच. बाळू मास्तरनं धडा शिकवायला पुस्तक घेतलं तोच चोंबड्या हाऱ्या मॉनिटर मॉनिटर नसतानाच मध्येच बॉम्ब आला. सर ह्यानं ग्रहपाठ केला नाही बघा. मग मात्र बाळू मास्तराचा पारा चढला म्हणजे काय बोलायचं. आपण छडी वापरायची नाही ह्याची त्यांना जाणीव होतीच की, पण नेहमीप्रमाणे पारा चढला ना आपोआपच खाली आला. का? अहो न ग्रहपाठ केला म्हणून त्यांना शिक्षा करता येत नव्हती. म्हणून त्यांनी काय केला, जो दिला होता ग्रहपाठ तो 10 वेळा करून आणायला सांगितला. शिकवायला सुरुवात करणार, आता शिकवायचं. तोच शाळा बुडवून पांदीत पळणारा दगड्या आरोपी दप्तराच्या पुराव्यासह टवार पोरांनी बाळू मास्तर पुढे आणून उभा केला. त्यामुळं बाळू मास्तरला नाईलाजानं जे शिकवायचं चाललं होतं ते सोडून द्यावं लागलं आणि परत 10-15 मिनटं चौकशी आयोग नेमावा लागला. अहो पोरांच्या टवारपणाला वाव मिळू नये म्हणून पोरांच्यावर करडी नजर ठेवणाऱ्या बाळू मास्तरची खुर्ची घेऊन बसणार तेवढ्यात एका टवार पोरानं, सर ह्यो कारणाविना आदनमधनं बोंबालतो अशा आशयाची चिठ्ठी खुर्चीच्या मागं बाळू मास्तरची तर टेकायचा का नाही त्याच भागाला लावली होती. दुर्दैवाने ती खाली पडली आणि बाळू मास्तरच्या पार्श्वभागावर चिकाटली. आगा. पण बाळू मास्तरला त्याची थोडी पण कल्पना नव्हती, पण काही टवार पोरांना त्याची कल्पना होती बरं का. त्यामुळे ती खादा करून हसली. त्यामुळं कोण हसते असं म्हणून बाळू मास्तर उभं राहिलं खुर्चीतनं. जसं का उभं राहिलं, अहो आज मागं राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा, किमान धडा तरी पूर्ण करायचा, अर्धा तरी धडा पूर्ण करायचा. अहो शेवटी काय का होईना होईल तेवढा धडा तरी शिकवायचा अशा अटळ निश्चयाने पेटलेला बाळू मास्तर फळ्यावर लिहिण्यासाठी वळला. आणि मग काय सर्वच्या सर्व वर्गच एकदम हसायला लागला. का? त्यांचं तोंड फळ्याकडं आणि मागचा भाग पोरांच्याकडे. आणि त्याच्यावर म्हणजे सर्वच्या सर्वच, ज्यांना माहीत होतं ती आणि ज्यांना माहीत नव्हतं ती, ज्यांना काही कळलं नाही ती बी एकदम उठून उभी राहिली आणि बाळू मास्तर सोडून, म्हणजे बाळू मास्तरांना शिकवायचा व्यत्यय आला म्हणून ते रागवायला लागले. विद्यार्थ्यांच्याकडे रागाकडे बघत जोरात त्यांनी छडी आपटली. तशी सगळी मुलं शांत झाली. बाळू मास्तर फळ्याकडे धड्याचं नाव लिहिण्यासाठी वळलं आणि माग हा कारणाविना आदनमधनं बोंबालतो ही पार्श्वभागी चिकाटलेली शाळेतल्या मुलांनी लिहिलेली अडकावलेली चिठ्ठी पोरांनी वाचली. आणि जशी का वाचली तरी तशी पोरं मोठ्यानं हसायला लागली. अहो कुणाला काय म्हणावं कुणाला काय म्हणावं ही काय कळण्याच्या पलीकडं होतं. कारण बाळू मास्तर सोडून सगळीच जण हसत होती. शेवटी बाळू मास्तरला काहीच कळेना, खरं की काहीच कळेना की लेकरं का हसतात म्हणून. शेवटी तेच गांगारून गेले. पण काहीतरी झालंय एवढं कळण्या इतका आपला बाळू मास्तर हुशार होता बरं का. त्यानं तोंड पुसलं, डोकं पुसलं आणि अंग झटाकलं. अंग
झटाकले. पण अंदाजानं बाळू मास्तरनं 5-10 मिनटं ही झाड ती झाड अहो माकडागत नुसतं हात वारं चालू केलं. मग शेवटी बघा पार्श्वभाग झटकताना हाताला लागला कागद. कागद काढण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैव असं की कागद अर्धाच फाटला. आणि सुदैव असं झालं की तेवढ्यात तास संपल्याची बेल जर वाजली तसं बाळू मास्तर म्हणलं, कोण हा चावटपणा केला? कोणी चावटपणा केला? थांबा आता उद्या बघतो तुमच्याकडं. असा दम भरून उद्याचा तास कसा जाणार हे टवार पोरांना अंदाज देऊन पुस्तकानं पार्श्वभाग झटकत लगबगीनं बाहेर पडलं. आणि पोरं तरी काय बाळू मास्तरांच्या मागं ओरडतच बाहेर पडली. आता आमचं खताळ सर म्हणायचं की 10च्या नोटा जर पगारात दिल्या आणि त्या मोजायच्या म्हटल्या तर आमचा तास संपल पण नोटा संपायच्या नाहीत. इतका पगार घेणाऱ्या बाळू मास्तरचा तास ह्या पोरांच्या टवारपणामुळं असा वाया गेला. असा ह्यो बाळू मास्तरांचा तास. धन्यवाद.